सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 सुंदर ते ध्यान
कृष्ण हरी जय राम हरे हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम हरे हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम हरे हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले गो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले गो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुता सुखतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुत सुखदाची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आधार हे बापर कुमा देवी वारा बापर कुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बापर खुमा देवी बापर खुमा देवी तो हा विठ्ठल ते हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम चिंतामणी देवा गणपती सी आणा चिंतामणी देवा गणपती सियाणा चिंतामणी देवा गणपती सी आणा चिंतामणी देवा गणपती सियाणा करवावे भोजन तुझे पात्र करवावे भोजन तुझे पात्र करवावे भोजन तुझे पात्र देव म्हणे तुकया ऐसी कैसी थोर देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी देव म्हणती तुकया ऐसी कैसी थोर देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी अभिमान भितरी नागवेलो अभिमान भितरी नाग
बैसले ते तटस्थ ब्राह्मण बैसले ते तटस्थ ब्राह्मण बैसले ते देव म्हणे तुकया ऐसी कैसी थोर देव म्हणे तुकया ऐसी कैसी थोरी देव म्हणे तुकया ऐसी कैसी थोर देव म्हणे तुकया ऐसी कैसी थोरी अभिमान भितरी नागवे अभिमान भितरी नाग बोलो अभिमान भितरी नाग बोलो तुका म्हणे देवा तुमचा सुकृत 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 आणि न त्वरित मोरयास आणि ना त्वरित मोरयासी आणि ना त्वरित मोरयासी देव म्हणे तुकया एवढी कैसी थोर देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी देव म्हणे तुकया एवढी कैसी थोर देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी अभिमान भितरी नागवे अभिमान भितरी नाग बोलो अभिमान भितरी नाग बोलो पार कुमार मिठे पार कुमारी पार कुमार मिठे पार कुमारी पार कुमार जय जय मिठे पार कुमारी मिठे पार कुमारी जय जय मिठे पार कुमारी मिठे पार कुमारी चिंतामणी देव गणपती सियाना चिंतामणी देव गणपती सियाना चिंतामणी देवा गणपती सियाना चिंतामणी देवा गणपती सियाना चिंतामणी देव गणपती
नागमलो पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव
गणपतीसी आला करवावे भोजन तुझे पात्रे देव म्हणते तुकया ऐसी कैसी थोरी अभिमान भितरी नगवी वाढवेल झाला शिली झाली अन्न तटस्थ ब्राह्मण बैसले ते तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते अनेन त्वरित मोर्यासी देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी अभिमान भितरी नागवी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास ठेवता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नदी दिव्य गोदा तटीचा भिलाशी सदा प्रिय जो सज्जन वैष्णवासी तया वर्णिता प्रेमाल्हाद नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै कराह नमः शिवाय मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिया बुद्धिमता वरिष्ठ वातात्मकं वानरायुक्त मुख्यं श्रीरामदूताय शरणं प्रपद्ये शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा प्रमाण ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री गुरु रामदासा जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण त्याची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी वैसुनी पाऊले श्री गुरूंचे चिंतामणी देवा गणपती सियाना करवाव्या भोजन तुझे पात्र याचा इको काढा बेस द्या आणि आवाज द्या विठ्ठल 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 चिंतामणी देवा गणपती सियाना करवाव्या भोजन तुझे पात्रे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेली आणि सेवेसाठी घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असलेले देहुनिवासी श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि प्रासंगिक असा हा अभंग आहे विठ्ठल 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 माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगाने सांगायचं झालं तर आज तुम्ही मला नवीन आहात आणि मीही तुम्हाला नवीनच आहे कदाचित तुम्ही 2 तास मला ओळखता का नाही हे मला माहीत नाही पण मी 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला ओळखतो आज या ठिकाणी जी सेवा आहे आज गणेश भगवान अर्थात गणेश जयंती गणपती बाप्पाचा आज काय म्हणतात आपल्या मराठीमध्ये बर्थडे वाढदिवस बरोबर का नाही आणि त्या अनुषंगाने आपण सर्व या ठिकाणी सकाळपासून हा उत्सव चालू आहे बरोबर का नाही आणि त्या उत्सवाचा आता ही कीर्तन रूपी सेवा
माझ्या वाट्याला आली. तुम्ही सर्व श्रोते सज्जन, मायबाप, ग्रामस्थ मंडळ आणि तुमच्या सर्वांच्या सहयोगाने आदरणीय ताईंच्या मार्फत ही सेवा माझ्यापर्यंत आली. इथे आल्यानंतर मी स्वतः एक 10-15 मिनटं लेट असेल, पण काही चिंता करू नका. मला माहिती आहे सर्वांना उपवास आहेत, पोटामध्ये कावळे ओरडत असतील. अगदी मराठीत सांगू का, बरोबर ठोक्याला कार्यक्रम संपवतो. अजिबात चिंता करू नका. फक्त हाताने टाळी आणि मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण घ्या. आलं का लक्षात? फ्रेश राहा जरा. जी सेवा आज माझी या ठिकाणी आहे, या सेवेचे जे संयोजक आहेत आदरणीय भावेश दादा थरकुटे असतील, आदरणीय हरचंद्र दादा थरकुटे असतील, या दोघांचे मी आभार व्यक्त करतो. आणि गावात जेवढ्या आडनावाचे लोक असतील त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला काय करायची सुरुवात करतो. विठ्ठल 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 चिंतामणी देवा गणपती सियाना करवा वया भोजन तुझे पात्रे. हा अभंग प्रासंगिक आहे. मी अत्यंत थोडं बोलणार आहे तुमच्याशी, फक्त जीवाचं कान करून ऐका. ज्या गणपती बाप्पाची आज आपण सकाळपासून काकड आरती झाली असेल, भजनं झाली असतील दुपारी, आता हरिपाठ झाला, बरोबर का नाही, आणि आता ही कीर्तन रूपी सेवा. गणपती बाप्पा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नमिला माऊली शारदा आता गुरुराया दंडवत. गणपती त्याचं पूजन केलेलं आहे. कुठे केलं आपण पूजन? तुम्ही हे बघा, मी जरी तुम्हाला नवीन असेल तरी माझ्याशी बोला, काही हरकत नाही. आणि तुम्ही आणि मी दोघांच्या संवादातून कीर्तन होणार आहे. मी एकटा काय करणार आहे इथे? विठ्ठल 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 विठ्ठल. आता या ठिकाणी आल्यानंतर अरुणदादा या ठिकाणी आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट बोलू का तुमच्याशी? आज हा जो पर्व आहे हा गणेश जयंतीचा पर्व आहे. कसला पर्व आहे? गणेश जयंतीचा. आता मी सकाळपासून धावतच आहे, पण माझं एक भाग्य की आज ताई माझ्या कीर्तनात उभ्या आहेत. त्यांचं शेड्यूल बिझी नाही का? असू शकतं, पण गावासाठी थांबलेत. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी त्यांना विचारलं, म्हटलं ताई तुम्ही? मी आहेत महाराज. मी विचार करत होतो येताना, ताईसुद्धा आहेत, रोज कार्यक्रम आहेत त्यांना, आज कार्यक्रम का मिळणार नसता? म्हटलं माझं भाग्य तुम्ही आहेत. असो, नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत. नमिला गणपती. आपण आता गणपतीरायाची पूजा अर्चा सर्व काही केली, सत्यनारायणची महापूजा सुद्धा झाली. पण हा जो गणपती आहे, नादबाबांच्या भाषेत सांगितलं, राधी मन घेई हाती तोची गणराया गणपती. षडविकार आहेत आपल्यामध्ये. हे विकार जोपर्यंत बाजूला जात नाहीत किंवा हे आपण टाकत नाहीत तोपर्यंत आपल्याला गणपती म्हणजे काय हे कळणार नाही. गणपती कळण्यासाठी माऊली म्हणतात आता गुरुराया दंडवत. कारण भगवंतापर्यंत जर पोहोचायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला कोणाला शरण जावं लागेल? संतांना शरण जावे लागेल. माऊली म्हणतात श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. जोपर्यंत संत आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला भेटणार नाहीत. आणि भगवंत भेटण्यासाठी, संत भेटण्यासाठी प्रथम हा मन इंद्रियांचा राजा, त्याची सर्व भावे पूजा, मन जीवीचा प्रधान, मन माझे नारायण. बघा याला काय उपमा दिली मनाला? मन इंद्रियांचा राजा. त्याला राजा म्हटले.
बरोबर का नाही? मन जीवीचा प्रधान म्हटले, बरोबर का नाही? एखाद्या माणसाला मोठेपण दिलं ना का बरं होतं. मी मनाचं सांगतो तुम्हाला, अंगावर ओढू नका कदाचित. तसं समर्थ सुद्धा म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेसे जावे. सज्जन म्हटले मनाला काय? सज्जन आहे का? जोपर्यंत मन आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आपली होणार नाही. हा बाप्पा इथे जैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. बरोबर का नाही? तो आहे ना, तोच आहे तो. तो कळण्यासाठी तुम्हाला संतांची गरज आहे, श्रीगुरूची गरज आहे. आणि तोपर्यंत तो कळणार नाही तोपर्यंत नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत. आलं का लक्षात? त्याची पूजा करायला लागेल. त्याला मनोभावे, मनाला जे विकार जोपर्यंत बाजूला जात नाही तोपर्यंत गणपती बाप्पा कळणारच नाही. बरोबर का नाही? मग तो कळण्यासाठी हे विकार बाजूला गेले पाहिजेत. आणि हे विकार एकदा बाजूला गेले की तो गणपती बाप्पा कळल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. आता जो गणपती बाप्पा आपण ज्याचं पूजन केलंय सकाळपासून, बरोबर का नाही? वाढदिवस ज्याचा साजरा केला आपण, हा जो गणपती बाप्पा आहे हा कुठल्या युगातला आहे हो? आता कलियुगातला आहे आपल्या. गणपती बाप्पा कृतयुगामध्ये जे गणपती बाप्पा होते त्यांना 10 हात होते. किती हात होते? 10 हात होते. आणि त्यांचं वाहन होतं सिंह. आता बघा, आपण गणपती आणल्यानंतर सिंहावर बसलेला गणपती आणतो का नाही आपण? हे कृतयुगातलं आहे. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये जो गणपती बाप्पा आहे त्याला 6 हात आहेत. किती हात आहेत? 6 हात आहेत. जो कृतयुगामध्ये होता त्याचं नाव विनायक. त्रेतायुगामध्ये आहे त्याचं नाव मयुरेश. आपण म्हणतो ना मयुरेश्वर, तो गणपती तो मोरावर बसलेला आहे. त्याचं वाहन काय आहे? मोर आहे. आणि द्वापार युगामध्ये जो गणपती बाप्पा आहे तो मुषकावर बसलाय. म्हणजे कशावर बसलाय? आणि त्याचे हात आहेत किती? 4. मग कलियुगातला गणपती बाप्पा कुठे? तर कलियुगातला गणपती बाप्पा त्याचा अवतार अजून होणं बाकी आहे. आणि तो अवतार झाल्यानंतर ते गणपती बाप्पा 2 हाताचे आहेत आणि त्यांचं वाहन आहे घोडा, अश्व. त्यांचं नाव आहे, त्याचं वाहन आहे घोडा. कलियुगातलं आहे ते, पण त्यांचा अजून अवतार झालेला नाही. मग आता आपण ज्याची पूजा करतो ते कोण आहेत? ते द्वापार युगातले आहेत. आलं का लक्षात? कलियुगातला अजून अवतार होणं आहे. आता तुम्ही म्हणाल कलियुगातला अवतारच अजून देवाचा झाला नाही म्हणजे अजून कलियुग संपणार? बिंदास झालो का नाही आपण? पण भगवंताचा अवतार होईल. आलं का लक्षात? तसं म्हणायला गेलो तर गणपती बाप्पाने 21 वेळा अवतार घेतलेत. 21 वेळा आत्तापर्यंत. आता ते सगळे सांगत बसत नाही. भजन करा. विठ्ठला 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 विठ्ठला. आजचा जो दिवस आहे ते गणपती बाप्पा, आज त्यांचा जन्मदिवस आहे. एक पुराणामध्ये कथा बऱ्याच सांगितल्या गेल्यात की दृष्टांना मारण्यासाठी आणि भक्ताचा संहार करण्यासाठी तो अवतार घेतो. या ठिकाणी गणपती बाप्पांचा जो अवतार झाला, पार्वती आई साहेब स्नानाला गेल्या, नंदीला बसवलं तिथे. आजचा दिवस सांगतो मी तुम्हाला. नंदीला बसवलं आणि नंदीला बसवल्यानंतर
नंदीला सांगितलं आतमध्ये कुणाला येऊन देऊ नकोस. नंदीने सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही. बराच वेळ निघून गेला आणि भोले बाबा तिथे आला. कोण भोले बाबा? आता भगवान शंकर त्या ठिकाणी आल्यानंतर भगवान शंकराचं वाहन काय? बरोबर का नाही? मग आता ते नंदीच गेटवर आहे. तर आता भोले बाबा आतमध्ये गेल्याशिवाय राहतील का? आणि नंदी त्यांना सांगेल का जाऊ नका म्हणून? शक्यच नाही ना. ज्यावेळी भगवान शिव आतमध्ये गेले त्यावेळी क्रोध आला पार्वती आई साहेबांना. बाहेर आल्या आणि विचार करू लागल्या काय करू. असा माझा एक सेवक पाहिजे की जो कुणालाच आतमध्ये येऊ देऊ शकत नाही, असा सेवक पाहिजे. आणि मनामध्ये विचार आला की असा सेवक आपल्याला कसा मिळेल. एक गाणं आहे बघा, मलाचा गणपती. तुम्ही कंटाळलेत का हो? मी जाऊ का? मलाचा गणपती पार्वतीने केला, बरोबर का नाही? मग काही लोक असे विचार करतील मलाचा गणपती जर पार्वतीने केला तर एवढा मल पार्वतीचा निघला कसा काय? शंका आहे ना. आपला कधी मल निघतो का एवढा? किती साबण लावले तरी. मग पार्वतीचा एवढा मल कसा काय होता? तर ती चंदनाची उटी, काही ठिकाणी चंदन सांगितले गेले, काही ठिकाणी उटणं सांगितलं गेलंय. आणि ती उटी आई साहेबांनी लावली आणि ती उटी ज्यावेळी अंगावरून काढली आणि तोच तो मळ काही ठिकाणी चिखलाचा सुद्धा सांगितलाय. आता ही 21 अवतार भगवंताचे झाले, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी रूपकं आहेत. त्यातलं एक रूपक मी तुम्हाला सांगतोय, पण सांगत असताना प्रत्येकाला स्पर्श करून तुम्हाला सांगतोय. जे तुम्हाला घेता येईल ते तुम्ही घ्या. विठाला आणि त्या चंदनाची उटी लावली होती, तिचा गणपती तयार केला, त्यात संजीवनी मंत्र टाकला आणि त्याला सांगितलं की इथे पहारा दे, कुणालाही आतमध्ये येऊन देऊ नकोस. त्याने सांगितलं मी कुणाला आतमध्ये येऊन देत नाही, पण मी कोण आहे? पार्वती आई साहेबांनी सांगितलं तू माझा मुलगा आहेस. माझं नाव काय? तुझं नाव आहे गणेश. असं सांगितल्यानंतर गणेश भगवान त्या ठिकाणी उभे राहिलेत आणि पार्वती आई साहेब स्नानाला पुन्हा आतमध्ये गेलेत. आतमध्ये गेल्यानंतर भगवान शिव पुन्हा आले आणि भगवान शिव पुन्हा आल्यानंतर आतमध्ये जाणार तेवढ्यात अडवलं, कारण आता वॉचमॅन बदलला होता. पहिला घरचा वॉचमॅन होता, बरोबर का नाही? आता मुंबईशी आणलाय. तो भगवान शिवाला ओळखत आणि भगवान शिव त्याला ओळखत. कुठे निघाले? आतमध्ये. जायचं नाही, तो मला आतमध्ये जाण्याची परवानगी नाही. भगवान शिवाने सांगितलं तुम्ही कोण आहात? मी गणपती, माझं नाव गणेश. आतमध्ये गेले ती माझी आई आहे, मी तुम्हाला सोडणार नाही. भगवान शिव विचार करतात ती याची आई आहे, हा गणेश, मी जाणार आतमध्ये. आणि असं करता करता दोघांचं युद्ध चालू झालं आणि युद्धामध्ये भगवान शिवाने शिर उडवलं. मी अगदी शॉर्टबट सांगतो तुम्हाला. शिर उडवलं आणि शिर उडवल्यानंतर ज्यावेळी पार्वती आई साहेब बाहेर आल्या, पाहिलं शिर उडवलेलं आहे. क्रोध आवरेना कालिका मातेचं रूप घेतलं आणि भगवान शिवानं सांगितलं जर काय माझ्या बाळाला जर पुन्हा तुम्ही जिवंत केलं नाही तरी संपूर्ण सृष्टीचा विनाश करून टाकेन.
त्यावेळी प्रश्न पडला आणि भगवान विष्णू त्या ठिकाणी आले. ज्या ठिकाणी ते मुंडकं उडवलं होतं ते काय कुठे भेटत नाही. मग आता करणार काय? तर मग सांगितलं की जा, याच्यामध्ये पण 2-3 प्रकार आहेत, मी 2च सांगतो तुम्हाला. असं सांगितलं होतं की उत्तर दिशेला जो प्राणी झोपला असेल, तो कुठलाही असो, पशु पक्षी, त्याची मान कापून आणा आणि ती बसूया. दुसरं एक सांगितलं की पशु पक्षी कोणीही असू द्या, पण ज्या प्राण्याची आई त्याच्याकडे पाठ करून झोपलेली आहे, आपल्या बालाकडं पाठ करून झोपलेली आहे, पाठ करून, त्या बाळाचं शिर ओढून आणा. असे 2 प्रकार मी तुम्हाला सांगितले. तुम्हाला जे जमेल ते घ्या. आणि ते दूध सगळे त्या ठिकाणी निघून गेले. आणि एक हत्तीण होती. आता अजून 2 प्रकार सांगतो. ती उत्तरेला डोकं करून झोपली असेल किंवा बालाकडं पाठ करून झोपली असेल. ते शिर उडवलं आणि ते गणपती बाप्पांना बसवण्यात आलं. ते सजीव केलं संजीवनी मंत्रामध्ये. आता मला सांगा, आता त्या हत्तीचं तोंड कसं वाटत असेल हो? त्यावेळी पार्वती आई साहेबांनी सांगितलं की याला कोण मान्यता देईल? भगवान शिवाने सांगितलं, जगामध्ये जेवढं कार्य होतील ते कार्य सिद्धीला जाण्यासाठी प्रथम याचं पूजन करतील तरच ते कार्य सिद्धीला जाईल. विठ्ठल 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 म्हणून त्याला म्हणतात सिद्धिविनायक. काय म्हणतात त्याला? सिद्धिविनायक. कार्य सिद्धीला जाईल. आता तुम्ही मला सांगा, आपण जन्माला आल्यानंतर सुद्धा गणपतीचे पूजन आहे का नाही? ना आपण मेल्यानंतर कुठे बाकासूर पुजतात का? गणपतीचंच पूजन आहे ना. पण ते आपल्याला समजत नाही, त्याला काय करणार? गणपतीची पूजा आहे, मेल्यानंतर सुद्धा गणपतीचीच पूजा आहे, जन्माला आल्यानंतर सुद्धा. आलं का लक्षात? तो हा गजानन मायबाप. आलं का लक्षात? मग असा गणपती बाप्पा ज्यावेळी ते शिर बसवलं आणि या सगळ्या शक्ती त्याला अर्पण झाल्या, तो दिवस म्हणजे आजचा दिवस, गणेश जयंती. बरोबर का नाही? गजानना रे गजानना, संभालिया पोल्या भक्तजना. कोण सांभाळतोय आपल्याला? तो सांभाळतो का नाही? शिव पार्वती नंदना मोरया गजानना, पार्वती नंदना मोरया, पार्वती नंदना मोरया गजानना, पार्वती नंदना मोरया गजानना, पार्वती नंदना मोरया गजानना, मोरया गजानना रे गजानना, मोरया गजानना रे गजानना, गजानना रे गजानना, गजानना रे गजानना. शिव पार्वती नंदना मोरया गजानना, 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 रे गजानना रे गजानना, गजानना रे गजानना, गजानना रे गजानना, गजानना रे गजानना. शिव पार्वती नंदना मोरया गजानना, शिव पार्वती नंदना मोरया गजानना, पार्वती नंदना मोरया गजानना, शिव पार्वती नंदना मोरया गजानना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती, मोरया, गणपती बाप्पा, मोरया. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याने ज्याने टाळ्या वाजवल्या असतील ना, समजा गणपती बाप्पा तुम्हाला पावेल. आणि ज्याने सोडून दिलंय ना, सोडलेच त्यांना समजा. आता असं फ्रेश राहा ना तुम्ही, फ्रेश असे धरून आणल्यासारखं नका, असं फ्रेश राहायचं मस्तपैकी. आलं का लक्षात? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. असं ते मस्त फ्रेश राहायचं. कधी पण कीर्तनात आलो तर आपण, ही एकच जागा आहे इथं सर्व दुःख आपल्या बाजूला होतात. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे
नाचायला सांगितलं? कीर्तन कीर्तनात नाचायचं. आपण कुठे नाचतो? आता होईल सीझन चालू. बरोबर का नाही? इथं नाचा. इथं नाचता नाचता देवाचा कळला पितांबर. इथं नाचा ना, इथं नाही. आलं का लक्षात? आपल्या अंगात इथं नाही येणार, आपल्या अंगात तिथं येते. आलं का लक्षात? तुम्हाला आता एक विषय आलाय म्हणून सांगून जातो पटकन. बघा, ज्यावेळी भगवान शिवांचं लग्न झालं ना, लग्न कोणाशी झालं? पार्वतीशी झालं. पहिली अहिल्या आणि नंतर पार्वती. आता तुम्ही म्हणाल दोन कसे? त्याच्यासाठी महाशिवरात्र बघायला लागेल आपल्याला. आलं का लक्षात? आता जवळ झाले 15 तारखेला. आणि ज्यावेळी भगवान शिव बैलावर बसून गेले ना, बैलावर, मी शॉर्टकट शूट सांगतो, मी सगळं सांगत नाही. परत मला तुम्ही कीर्तन दिलं तर मग काय सांगू? ज्यावेळी बैलावर बसून गेले, सगळ्यांना असं वाटलं का नवरदेव, कारण विष्णू भगवान पहिले पुढे होते आणि चिकणे होते ते. सगळ्यांना वाटलं तर वराडीच असे तर नवरदेव कसा असेल? बरोबर का नाही? सगळी खुश होती. पण जेव्हा नवरदेवाला बघितलं ना, गळ्यात साप आहे, बसलाय बैलावर. बरोबर का नाही? जटा विखुरल्या गेल्यात, उघडा बोंबे, भस्म अंगाला आहे. बरोबर का नाही? आणि बाजूला जे नाचत होती ना, ते भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त भूते वेताले नाचती, हर्षयुक्त उमापती. आणि ती भूत अशी नाचत होती. भूत कुठली सांगतो तुम्हाला मी, ऐका जरा. आता ती भूत नाचायला लागली. आणि नाचायला लागल्यानंतर पार्वतीची आई मैना आणि हिमालय पर्वत आणि त्यांच्या गावातली सगळी, जशी भूते ती नाचायला लागली ना, तशी ती घाबरली, पळायला लागली. दरवाजे बंद केले, आतून कडी लावली. अरे बाबा! तेव्हा सांगितलं, ही भूत आहेत ना, यांना बंद करा नाचायची. तेव्हा आरती येईल ओवालाला, आपल्यात ओवालतात ना नवरदेवाला. आणि मग शंकराने सांगितलं, थांबा, तुम्ही नाचू नका. कोणाला सांगितलं? भूताना. आणि मग शंकराने सांगितलं की तुम्ही अजिबात नाचू नका, मी तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्ही नाचा. मी अंग हलवलं की तुम्ही काय करायचं? नाच. आता तसंच आहे ते. तुमच्या लक्षात येतं का? जेवण वाढीस्तवर याच्या अंगात नसते. एकदा जेवण वाढून झालं, ते वाजायला लागलं, अंगात गेली, मग बाकी ते घुमायला लागते. बरोबर का नाही? भूते बेताले नाचत. आपण कुठे होतो? कीर्तन. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. नाचू कीर्तनाचे रंगी. बरोबर का नाही? मला सांगत जा असं, आजचा जो अभंग आहे तो प्रासंगिक आहे. प्रासंगिक म्हणजे काय? सगळेच अभंग देवाचं चिंतन करतील किंवा देवाचं नामस्मरण, देवाचं गुणगौरव करतील असं नाही. काही अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी जसा प्रसंग त्यांच्यावर आला तसे अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी केले. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यातलाच हा एक अभंग आहे, प्रासंगिक अभंग आहे. जसं माझ्या जनाबाईवर चोरीचा आळ आला आणि तिला ज्यावेळी फाशीवर किंवा शिक्षा द्यायला नेली ना, त्यावेळी शेवटची इच्छा विचारली तिची. त्यावेळी तिने सांगितलं, मला पांडुरंगाला भेटायचं, देवाला भेटायचं. का? तिचं पण बरोबर आहे. जर मी अहोरात्र जर तुझं नामस्मरण करते आणि याची जर फलश्रुती असेल, काय फलश्रुती असेल? मला शिक्षा आहे. फलश्रुती काय असेल? मला शिक्षा आहे. हे जर बाकीच्या मागील येणाऱ्या लोकांनी जर याचं अनुकरण केलं तर तुझं नामस्मरण कोण घेणारच नाही. म्हणून याचा जाब विचारल्याशिवाय पर्याय नाही.
आणि म्हणून जनाबाई पांडुरंगाच्या मंदिरात नाही गेली, ती नामदेव पायरीच्या इथे उभी राहिली. जेवढ्या वेळी दर्शनाला जायची त्यावेळी नामदेव पायरी चढून आतमध्ये जायची, पण त्या दिवशी नामदेव पायरीच्या इथे अंगणात उभी राहिली. उभी राहून अंगणी आणि शिवा दासी जणी शिव्या द्यायला लागली. कुठल्या शिवा होत्या? अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारण तुझी, बरोबर का नाही, तुझं गेलं मड, बरोबर का नाही. हे कशामुळं? हे प्रासंगिक आहे. जसा प्रसंग घडला तसं जनाबाईच्या मुखातून जे आलं, प्रसंग घडलाय, आलं का लक्षात? तसंच जगद्गुरु तुकोबारायांना ज्यावेळी छत्रपती शिवाजीराजांनी नजराणा पाठवला तेव्हा तुकोबाराय म्हणतात, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची हवा. हे प्रासंगिक अभंग आहेत. तुमचे एरवित धन ते आम्हा मृत्यू के समान कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी. आता इथे एक पॉइंट आहे बघा, कंठी मिरवा तुळसी. जर जगद्गुरु तुकोबाराय आणि या जगद्गुरु तुकोबारायांना जर छत्रपती शिवाजी महाराज गुरु मानतात, तर मग कवड्याची माल जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात होती तर हे नक्कीच आपल्याला सिद्ध करावं लागेल की छत्रपती शिवाजीराजांच्या गळ्यामध्ये तुळशीची माल असणारच. विठ्ठल कारण कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, तो रयतेचा राजा होता, आलं का लक्षात? आणि हा जो प्रसंग आहे, ह्या प्रसंगानुसार तुकोबारायांनी अभंग केले. एवढंच नाही तर अजून सांगतो, भजन करा विठ्ठला. ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांचे टालकरी किती होते? 14 होते. आता माझ्याकडे बरे आहेत, आलं का लक्षात? 14 टालकरी होते आणि त्या 14 टालकऱ्यांमध्ये शोभा कासार नावाचे लोहगावचे एक टालकरी होते. आणि निश्चिम प्रेम होतं जगद्गुरु तुकोबारायांवर. रोज कीर्तनाला, जिथे कीर्तन असेल तिथे तुकोबारायांचं, जिथे कीर्तन असेल तिथे जायचे. पण त्या शोभा कासारांच्या पत्नीने विचार केला की हे ज्यांच्या कीर्तनाला जातात त्याचा संसार उघड्यावर आहे, बरोबर का नाही? आणि हे जर त्यांच्या कीर्तनामध्ये जाऊन जर बसत असतील, ऐकत असतील, तर माझा संसार उघड्यावर याला किती वेळ लागेल? त्याच्यापेक्षा या बाबाला आवर घातलेली बरोबर का नाही? काही बाया म्हणतात नका जाऊ कीर्तनाला, कशाला जाता, डायरेक्ट जेवायला जा ना. मी आमच्याकडे तर सांगतो तुम्हाला, तुमच्याकडचं नाही. आणि शोभा कासाराने नाही ऐकलं तिचं, पण बायांची जरा डोकं ना हायपाय असतं. मावल्यांना मी तुम्हाला नाही, आमच्याकडे तर सांगतो. तिने सांगितलं आता काहीतरी प्लॅन केल्याशिवाय मजा, बरोबर का नाही? तिने सांगितलं एक काम करा ना, तुम्ही रोज कीर्तनाला जाता त्या तुकोबारायांच्या, आम्हाला कधी दर्शन घडायचं, एक काम करा ना, आपल्याच गावात ठेवा ना कीर्तन. आणि मग शोभा कासाराला वाटलं अरे बाबा, फार कामात न गेलेली बाई जागेवर आली, म्हणजे जिंदगीत मंदिरात गेली नाही, जिंदगीत हरिपाठाला गेली नाही, जिंदगीत काकड्याला गेली ना, अचानक म्हणते आपल्या घरी कीर्तन पाहिजे. बरं वाटलं शोभा कासाराला. म्हटलं काय हरकत नाही, लोगावला ज्यावेळी कीर्तन असेल ना त्यावेळी आपल्या घरी बोलू त्यांना. आणि लोगावला जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन होतं आणि शोभा कासाराने सांगितलं चला महाराज आज आमच्या घरी चला, आपला टालकरी आहे, या उद्देशाने जगद्गुरु तुकोबाराय आले. पण बाईचा गेम वेगळाच होता ना. सकाळची वेळ, टोपामध्ये पाणी आहे, टोप समजतो का? पातेलं काय माहितीये का, माझं गाव पाषाण, तुमचं गाव इकडं, आता थोडीशी भाषेचं इकडे तिकडं होईल, आलं का लक्षात? घ्या समजून. जवळच ना तुम्ही नेरलचे आहेत. विठ्ठला पाणी असा उकळला,
आणि सांगितलं, तुकोबारायानं सांगितलं, चला न्हाणी घरात चला, बाथरूम मध्ये चला, मोरीमध्ये चला, समजलं का? आणि बसवलं त्या दगडीवर आणि उठणं बिटणं लावायला लावलं असेल नाही का त्यांच्या. त्याने तसं काही नाही केलं. डोक्यात प्लॅन होता की आपल्या बाबाला आवरण्यापेक्षा या बाबाला शिक्षण. या बाबाचा घाम काढले डबल जाणच नाही ना, बरोबर का नाही? तो गरम पाणी, उकळलेला गरम पाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावर ओतल्यानंतर तुकोबारायांनी आईला, वडिलांना, बाबाला, बहिणीला आवाज नाही दिला. मग काय जय माझी काया लागला बनावा, जळ माझी काया लागला बनावा, जय माझी काया लागला वरवा, जय माझी काया लागला वरवा. धावरे केशवा नारायणा, धावरे केशवा नारायणा, जळ माझी काया लागला बनावा, जळ माझी काया लागला बनावा. धावरे केशवा माया बाबा, धावरे केशवा माया बाबा, जय माझी काया लागला वरवा, जय माझी काया लागला वरवा. जळे माझी काया लागला ओनवा, धावरे केशव. धावरे केशवा माय बापा. भगवंताला आवाज दिला. पण हा जो अभंग आहे ना, हा प्रासंगिक अभंग आहे. तसाच आजच्या या सेवेसाठी जो अभंग घेतलाय हा सुद्धा प्रासंगिक आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. पुण्यामध्ये चिंचवड म्हणून गाव आहे आणि या चिंचवडमध्ये मोरया गोसावी गणपती बाप्पावर अत्यंत जीवापाड भक्ती करणारे मोरया गोसावी. आणि या मोरया गोसावी गणपती शिवाय दुसरं कुणाला मानत, म्हणजे दुसरा देव नाहीच, अशी त्यांची ख्याती होती. आणि त्यांचा हा पुत्र चिंतामणी देव, आणि त्यांचं पण तसंच अगदी गणपतीचा साक्षात्कार झाल्यासारखं रोज गणपतीची उपासना करायची, पूजा करायची. आणि पूजा झाल्यानंतर इथे बैठकीला बसणारे काही लोक असतील बघा. आपण माल जप करतो, माल जप. प्रथम माल जप केल्यानंतर आपण ती माल हातात घेत काय करतो, मानसपूजा करतो. मानसपूजा म्हणजे आपल्या सद्गुरूला आठवतो, ते चिंतन करतो, त्याला मानसपूजा म्हणतात. मानसपूजा सगळ्यात मोठी आहे. आपण फुलं वगैरे भगवंताला ती काही करत असेल ती पूजा आहे, पण ती पूजा झाल्यानंतर मानसपूजा करायची असते. आणि त्या मानसपूजेमध्ये भगवंताला नाहू घालता येतं, भगवंताला जेवू घालता येतं, भगवंताबरोबर खेळता येतं. कशामध्ये? मानसपूजा. मानसपूजेमध्ये. अशी चिंतामण ब्राह्मणाची ख्याती होती. नव्हे नव्हे त्याला रिद्धी सिद्धी प्रसन्न होत्या. प्रसन्न म्हणजे काय? एखाद्या गावामध्ये जर गेलो, त्या गावामध्ये जर एखादी गाय दूध देत नसेल तर तिच्या पाठीवरून जर निसता चिंतामण ब्राह्मणाने हात फिरवला तर ती गाय दूध द्यायची एवढी ताकद होती. एखाद्याचा बैल हरवला तर चिंतामण ब्राह्मण सांगायचे, जा बाबा कुठे, सोलनपाड्याच्या धबधब्यावर आहे. आणि गेल्यानंतर तो भेटायचा. एवढी रिद्धी सिद्धी त्यांना प्रसन्न होती. आणि असे असणारे हे चिंतामण ब्राह्मण यांना असं वाटलं की आपण गणपतीची उपासना करतो, पण जगद्गुरु तुकोबारायांची ज्यावेळी कीर्ती त्यांच्या कानावर आली, वाऱ्या हाती माप कीर्तिमुख त्याचे नारायण,
त्यांना असं वाटलं हे संप्रदायातले तुकोबार आहेत, एक दिवस आपण त्यांना इथे बोलू. पण कधी बोलू, तर ज्या दिवशी गणेश जयंतीचा तो दिवस आहे आणि त्याच दिवशी तुकोबारायांना त्यांनी बोलवण्याचा विचार केला. त्याच दिवशी विचार केला आणि सकाळची वेळ बघा. हा तुकोबाराय म्हणजे सामान्य नाही आहेत. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, बरोबर का? कोण आहेत तुकोबाराय? साक्षात विष्णू आहेत. म्हणे रामेश्वर तुका विष्णू नाही. आणि त्या तुकोबारायांना कळालं हे जे चिंतामण भट आहेत, चिंतामण ब्राह्मण आहेत, यांच्याकडे काय आहे? अहंकार भरलाय. अहंकार तोही ठासून. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, हे 6 विकार जोपर्यंत बाजूला जात नाही तोपर्यंत गणपतीची प्राप्ती तुम्ही करू शकत नाहीत. हे 6 विकार आपल्यामध्ये आहेत. जो अहंकार त्यांच्याकडे दडलेला आहे. कुठे येऊ आता? चिंतामण ब्राह्मण आपण म्हणतो, आपल्याला समजा चिंतामण ब्राह्मण, आपल्यामध्ये तो अहंकार आहे का नाही? आपल्यामध्ये अहंकार आहे का नाही? कधी जागा होईल सांगू शकत नाही, बरोबर का नाही? तो आता कुठे गेलाय? आता कुठे गेलाय सांगा मला तुम्ही. आता तुम्ही कीर्तनात बसलात बघा. आता आपण मजा करू, फक्त बघा नीट, मी काय बोलतो ते ऐका. आता अहंकार आहे का आपल्याकडं? नाही ना. मी तुम्हाला प्रमाणासहित सांगतो, आता अहंकार आहे का आपल्याकडं? मग आता तो कुठे गेलाय? सासरा माझा गावी गेला, नाथ बाबा म्हणतात, सासरा माझा गावी गेला, तिकडच खप विद्याला, तिकडच खप विद्याला, रोडगावाही ना तुला भवानी आई, रोडगावाही ना तुला, रोडगावाही ना तुला भवानी आई, रोडगावाही ना तुला. बाजूला गेलो आणि तुम्हाला फक्त अहंकार सांगितला, बाकी काही नाही. जो अहंकार आहे ना तो आता आपल्याकडे नाही, तो आता गावाला गेलाय. नाथ बाबा त्या अहंकाराला सासरा म्हणतात. सासरा तो गावाला निघून गेला. आता आहे का आपल्याकडे? नाथ बाबा म्हणतात आता तो आपल्याकडे नाही ना, तिकडच खपवी त्याला. आलं का लक्षात? मग तो अहंकार याचा घालवायचंय. हा अहंकार घालवण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय कुठे आले? इथे आले. अहंकार भल्या भल्यानं होतो, भल्या भल्यानं होतो. आता तुम्हाला सांगू का, जाऊ द्या बाहेरचं कशाला घ्यायचं, आपलं तर आपण बघूया. काही जणांना असं वाटलं असेल सकाळपासून मी मंदिरात आहे, म्हणजे तुमच्यावर नका घेऊ हा. सकाळपासून मी मंदिरात आहे, मी आहे म्हणून कार्यक्रम हा काय? मला अहंकार सांगायचा, बाकी काही वडावडी करू नका. तो अहंकार बाजूला गेला पाहिजे. लक्षात येतं तुमच्या? आता हा बाळा बसलाय, त्याला जर अहंकार झाला माझ्यासारखा वाजवणार, प्रत्येकाला अहंकार होतो ना. हे आपल्यातलं झालं. हे कशातलं झालं? आपल्यातलं झालं. पण भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये बघा, बामणाचं पोर एका खेळासी भ्याल, 12 वर्षे लपले रे कापत कापत. हे बोलायला जाम मजा येते. आलं लक्षात? हे वाजवायला पण छान, खूपच मजा येते. मी वाजवत नाही. त्या शुकाचार्यांना काय झाला? अहंकार झाला. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही मागाशा म्हणाले शुका सारेखा
पूर्ण वैराग्य ज्याचे वैराग्य आहे ना, पण त्यांना अभिमान झालता ना बाबांनो. जसा आपल्याला अभिमान होतो ना, तसा शुकाचार्यांना सुरुवातीला अभिमान झाला. 12 वर्षे आईच्या गर्भामध्ये असताना. किती वर्ष होते? 12 वर्ष. आणि भागवताचे प्रवक्ते कोण आहेत? बोंबल्ला. व्यास. अरे बाबांनो, आपण सनातन आहेत हो, सनातन आहेत. जरा विचार करा. आपल्याला आपले धर्मग्रंथ माहीत पाहिजेत. याचा लेखक कोण? शुकाचार्य. बरोबर का नाही? शुकाचार्य प्रवक्ते आहेत. आणि श्रोता कोण आहे? शाबास. काकांसाठी टाळ्या वाजवू बघू. मला असं बोलणारा माणूस मला खूप आवडतो कीर्तनात. आता एक गंमत आहे इथे बघा. 12 वर्ष गर्भामध्ये होते शुकाचार्य. काही केल्या बाहेर येत नव्हते. पण भगवंत स्वतः गर्भात गेला. पहिलं दर्शन शुकाचार्यांना दिलं. आता इथे गंमत आहे. भागवताचे प्रवक्ते कोण आहे? शुकाचार्य. आणि श्रोता कोण आहे? परीक्षित. प्रवक्त्याच्या सुद्धा आईच्या गर्भामध्ये जाऊन त्याला दर्शन दिलंय. आणि जो श्रोता आहे त्याच्या सुद्धा आईच्या गर्भामध्ये जाऊन त्याला दर्शन दिलं. परीक्षितला सुद्धा पहिलं दर्शन झालं त्या आईच्या गर्भात झालं भगवंताचं. परीक्षिताचं रक्षण करण्यासाठी गेला होता. आणि शुकाचार्यांना सुद्धा आईच्या गर्भातच त्याचं दर्शन झालंय. किती मोठा आपला विजय आहे याचा विचार केला आपण. पण आपल्याला काय करायचं त्याच्याशी? आपलं काय झालंय माहिती का? चला आज गणेश जयंती झाली. गणेश जयंती लगा आता महाशिवरात्र. काही घेणं देणं? अरे आपण सनातन आहेत. जरा विचार करा. आलं का लक्षात? हिंदू होतो आपण. हिंदू आबाडगाबाड नाही होतो आपण. आपला धर्म आपल्याला समजला पाहिजे. आपले संस्कार काय आहेत ते आपल्याला समजले पाहिजेत. आबाडगाबाड नाही येत आपण. या विषयावर मी खूप बोलू शकतो. मला नाही बोलायचं आहे ते. फक्त एवढंच विचार करा की बाबांनो, आपण सनातनी आहोत. आपल्या हिंदू धर्माचे संस्कार आपल्या मुलांवर झाले पाहिजेत. एवढाच विचार करा. बरोबर का नाही? तुम्हाला एक गंमत सांगू का? गंमत. अरे सगळा बोंबलला खेळ सांगू तुम्हाला. आता मी माझ्या माता मावल्या इथं बसल्यात. मी नाही बोलत कुणाला काही आणि मी बोलतही नाही. पण एक गोष्ट सांगू का? आपण जर आपली संस्कृती पाळत असतो ना, तर आपण आता यज्ञ मंडपात आहोत. कशामध्ये आहोत आपण? यज्ञ मंडप. ह्या सकाळपासून यज्ञ झाला इथे. इथे जर आपण आपली संस्कृती जर ज्यांना कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही त्याने प्रसादाला आल्याशिवाय राहू नका. विठ्ठला विठाला 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 विठाला. तुकोबारायांना ज्यावेळी आमंत्रण दिलं, तुकोबारायांच्या लक्षात आलं याचा अभिमान घालवल्याशिवाय मजा नाही. याच्या अगोदरचा मुद्दा सांगतो तुम्हाला. शुकाचार्यांना काय झाला? अभिमान झाला. आणि अभिमान झाल्यानंतर ज्यावेळी गर्भातून 12 वर्षानंतर बाहेर आले त्यावेळी पळू लागले. पळतात पळतात पळतात. त्यांच्या मागे त्यांचे वडील, काय नाव हो त्यांचं? व्यास. मागे धावतायत. आवाज येतात, ए शुक, ए शुक, ए शुक. मागे बघत नाही, पळत सुटलाय. एका सरोवरामध्ये काही स्त्रिया स्नान करत होत्या. हा शुक त्यांच्या समोरून गेला. शुक समोरून गेल्यानंतर मागे व्यास येत आहेत. पण व्यास आले त्यावेळी त्या स्त्रियांनी आपली वस्त्र आवरली. व्यास म्हणतात, अरे बाबांनो, आता माझं वय झाले, केस पिकले, दाढी पिकली. 12 वर्षानंतर गर्भामध्ये हा मुलगा होता, तो जन्माला आला, तो तुमच्या समोरून गेला. तेव्हा तुम्ही तुमचे कपडे आवरले नाहीत. आणि आता मी बघितलं, मला बघितल्यानंतर तुम्ही कपडे आवरताय. त्यावेळी त्या स्त्रियांनी सांगितलं, अहो, जो आमच्या समोरून पळत गेला ना, त्याला अजून स्त्री आणि पुरुष याच्यातला भेदच कळत नाही.
आणि तुम्ही आता आमच्या समोर आलात, आम्ही आमचे वस्त्र आवरले, तुम्हाला स्त्री आणि पुरुष याच्यामधला भेद कळतोय. त्यावेळी हे वाक्य ऐकले कोणी शुकाचार्याने. शुकाचार्यांना असं वाटलं की बस जगामध्ये आपणच आहे. आणि शुकाचार्य पुढे धावतायत. त्या पर्वतावर जाऊन आता ध्यानाला बसणार, तेवढ्यात व्यासांनी मागून आवाज दिला, ए शुक, जाता जाता जनकाला भेट दे. एवढं बाबाचं शब्द ऐकले आणि शुकाचार्य जनकाच्या दरबाराच्या समोर दरवाजात उभा राहिलाय शुकाचार्य. आणि तिथल्या एका शिपायानं विचारलं, भालदार चोपदार कोण असतील, त्यांनी विचारलं, कोण आलात तुम्ही? सांगितलं मी शुकाचार्य आहे. कोण आहे मी? तो शिपाई गेला, जनक राजाला प्रणाम केला. जनक राजाला सांगितलं, बाबा बाहेर एक व्यक्ती आले, शुकाचार्य आहेत. जनकाने सांगितलं, परत जा, त्याला विचार तू कोण आहेस. तो बाहेर आला, सांगितलं तू कोण आहेस. शुकाचार्यांच्या लक्षात आलं, मी आचार्य पदवी लावली. कसली पदवी लावली? आचार्य पदवी लावली मी. आचार्य काढून टाकलं आणि सांगितलं, मी शुक आलाय. काय सांग? मी शुक आलाय. परत तो सैनिक आतमध्ये गेला, तो सेवेधारी. सांगितलं जनकाला की बाहेर जे उभे आहेत ते म्हणतात मी शुक आलाय. जनकाने सांगितलं, परत जाऊन विचार त्याला तू कोण आहेस. परत गेल्यानंतर शुकाचार्यांच्या लक्षात आलं, कुठेतरी अभिमान आहे. सांगितलं, जा जाऊन सांग शुक आलाय. कोण आलाय? शुक आलाय. आला त्या सेवकाने येऊन जनकाला सांगितलं की बाहेर शुक आलाय. जनकाने सांगितलं, परत जा आणि त्याला विचार तू कोण आलास. त्यावेळी शुकाचार्यांच्या लक्षात आलं की शुक नाव कुणाला? देहाला. आत्म्याचं कुठलं नाव आहे? शुकाचार्य शांत बसले. शांत. विठ्ठल शुकाचार्य शांत बसले. आणि शांत बसल्यानंतर स्वतः जनक धावत गेले आणि शुकाचार्यांना आतमध्ये घेऊन आले. त्यावेळी शुकाचार्यांना आपला काय कळाला? शुकाचार्यांना जो अभिमान झाला होता तो जागेवर आला का लक्षात? ज्याला अभिमान झालेला आहे, कुणाला झालाय अभिमान? या चिंतामण ब्राह्मणाला. आणि अभिमान बाजूला करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय गेलेत. पूजा अर्चा चालू आहे आणि ते पूजन चालू असताना पूजा वगैरे झाली आणि मानस पूजेसाठी बसलेत. आणि मानस पूजेमध्ये भगवंताला मी सांगितलं, तुम्हाला जेवू घालता येतं, नाहू घालता येतं, खेळता येतं देवासोबत. आणि हे सर्व चिंतामण ब्राह्मण देवाशी मानस पूजेमध्ये करत होते. आणि ते करत असताना देवाला जी फुलं वाहिली, त्या फुलांमधले काही फुलं अशी होती की ती सुकलेली फुलं होती. आणि ती फुलं पाहिल्यानंतर क्रोध आवरे ना. आणि क्रोध न आवरल्यामुळं त्या मानस पूजेमध्येच चिंतामण ब्राह्मण म्हणतायत, काय सांगू या माल्याला, आज 3 दिवस झाले मी सतत सांगतो त्याला की पाणी देत जा, सुकलेली फुलं आणली, उद्याच्या उद्या याला कामावरून काढून टाकलेलं बरं. नाना तऱ्हाचे शब्द वापरले आणि मानस पूजेमध्ये बसलेत. थोड्या वेळानंतर मानस पूजा पूर्ण झाली आणि मानस पूजेतून उठतात, मागे वळतात. जगद्गुरु श्री तुकोबाराय मागे उभे आहेत. म्हणतात, कधी आले असं विचारल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही त्या मालेची सातबारा करत होते ना.
तेव्हा चालू आहे. झटका बसला त्याला. कोणाला? चिंतामण ब्राह्मणाला. कारण मी माल्याला कशामध्ये बोललोय? मनामध्ये. मानस पूजेमध्ये बोललोय. ह्या बाबाला कसं काय कळालं? अधिकार समजला आणि सांगितलं आता तुम्ही तसे जाऊ नका, आता तुम्ही माझ्या बरोबर जेवायला बसा. सर्वांना सांगितलं अरे पंक्ती वाढा. पण तिथला असा एक नेम होता, जोपर्यंत ज्येष्ठ जेवत नाही, आपल्यापेक्षा मोठी माणसं जेवत नाही, तोपर्यंत कोणी जेवत नव्हते. पत्रावल्या वाढल्या गेल्या. सर्वांना सांगितलं बाबांनो काही जण ह्या लाईनीमध्ये राहा, काही जण ह्या पंक्तीमध्ये राहा, असं सगळ्यांना सांगितलं. आणि सांगितलं तुकोबाराय या ठिकाणी आलेत, त्यांना सुद्धा पात्र वाढा आणि त्यांच्या शेजारी माझं पण पात्र करा. असं बोलल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना पात्र केलंय, चिंतामण ब्राह्मणांना पात्र केलंय. आणि हे पात्र केल्यानंतर सर्वजण वाट बघतात, कारण जोपर्यंत चिंतामण ब्राह्मण जेवत नाही तोपर्यंत बाकीचे काही जेवणार नाहीत. पत्रालीवर बसलेले आहेत, बरोबर का नाही? आणि हे सगळं चालू असताना चिंतामण ब्राह्मण तुकोबारायांच्या कडेला येतात. आल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, ओ ऐका, अजून एक पात्र करा. चिंतामण ब्राह्मण म्हणतात अजून एक पात्र कशाला? त्यांना असं वाटलं असेल तुकोबारायांचा ड्रायव्हर वगैरे बरोबर का नाही? असू द्या, करा एक पात्र केलं. चिंतामण ब्राह्मण बसले आणि बसल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, ओ ऐका ना, तुमचं आराध्य जे गणपती आहे ना, तुमचं आराध्य आहे ना गणपती बाप्पा, त्यांना जेवायला बोलवा. असं बोलल्यानंतर चिंतामण ब्राह्मण म्हणतात, नाही हो, ते कधीच जेवलेत. कधी? आम्ही त्यांना नैवेद्य दाखवलाय, ते तेव्हाच जेवलेत. तुकोबाराय म्हणतात तसं नाही, तुमचं आराध्य आहे ना, तुमचं आराध्य आहे ना, ते मानस पूजेमध्ये तुम्ही त्यांना जेवू घातला असेल, किंवा पूजा करत असताना तुम्ही पत्रावली धरून त्याच्यावर पाणी फिरून, बरोबर का नाही? पण तसं नाही. आज जर तुमचे आराध्य गणपती बाप्पा आहे तर आज इथे त्यांना बोलवा अभंगाच्या पहिल्या चरणात. चिंतामणी देवा, चिंतामणी देवा, चिंतामणी देवा, गणपती सियाला. चिंतामणी देवा, चिंतामणी देवा, चिंतामणी देवा, गणपती सियाला. गणपती
करवावया भोजन तुझे पात्रे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ओ चिंतामणी देवा ऐका ना, तुमच्या आराध्य दैवत जे आहे ना गणपती बाप्पा, त्यांना जेवायला बोलवा. कुठे? हे दुसरं पात्र जे वाढलंय ना तिथे. आणि हे ज्यावेळी सांगितलं विठ्ठल 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 हे ज्यावेळी सांगितलं त्यावेळी सर्वजण तर पाहत होते ना हो. आणि मग चिंतामणी देव म्हणतात ओ तुकोबाराया, सर्व समाज बघतोय इकडं, देव कधी जेवायला येतो का? तुम्ही एवढ्या लोकांच्यात काय बोलताय? आपल्या भाषेत सांगू तुम्हाला, माझी इज्जत काढता का काय तुम्ही? सगळं समाज जेवायला बसलाय पत्रावलीवर, आणि जोपर्यंत आपण जेवत नाही ना तोपर्यंत ते जेवणार नाहीयेत. त्यांचं संपूर्ण लक्ष कुणाकडे? आपल्या तोंडात घास गेला की पुंडलिक वरदा ते वाटच बघतात, या बाबा कधी घास उचलतो. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडेच आहे. जसं आता तुम्हाला वाटत असेल जय विठ्ठल कधी होतोय, म्हणजे तुम्हाला नाही वाटणार हो. सकाळपासून तुम्ही गणपती बाप्पाची पूजा अर्चा चालू आहे, तुम्हाला असं वाटत असेल अजून 2 तास केलं तरी. घाबरू नका, माझाही आवाज बसलेला आहे, आलं का लक्षात? उलट दादाही भेटले, सर्व गायक चांगले भेटले, छान झालं. माझा आवाज पूर्ण बसलेला आहे. असं जेवढी काय करता येईल तुमच्या आशीर्वादाने तेवढी सेवा मी करणार आहे. चिंतामणी देव म्हणतात सगळी लोक आपल्याकडे बघतात, तुम्ही असं करू नका हो. असा मॅटर आला का शब्द आपोआप स्लो होतात बरं का. सगळे आपल्याकडे बघतात हो, तुम्ही असं नका करू. देव कधी जेवायला येतं का? तुकोबाराय म्हणतात का देव येत नाही? देव का येत नाही? अरे शबरीकडे सुद्धा प्रभू रामचंद्र आले का नाही? खाल्ली का नाही उष्टी बोरं? एवढंच नाही, सुदामाचे उष्टे पोहे खाल्ले का नाही? मुष्टीभर पोहे खाल्ले की नाही? अजून सांगू तुम्हाला, काही शब्द असे आहेत की ते आपल्याला कळणारे नाही. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, बरोबर केलाय. एवढंच नाही बाबा, तर तुला अजून सांगू का, नामदेवांच्या हातातून देव जेवलेला आहे. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हत्तीचा मूर्तीजेवी नामदेवरांच्या हातातून जेवलाय. असं काय म्हणताय तुम्ही? तुम्ही बोलवा, अहो लवकर बोलवा, लवकर बोलवा. का तर जे अन्न आपण शिजवलंय ना, म्हणजे आता ते 3 तासानंतर ते शिलं होतं. किती तासानंतर? शिजवलेलं अन्न 3 तास ठेवू नये. 3 तास ठेवलं तर ते काय होतं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की अरे बाबा बोलव तुझ्या आराध्यांना. का तर हे सगळे बसलेले आहेत, आपल्याकडे पाहत आहेत. आपण ज्यावेळी जेवू त्यावेळी घास आपल्या मुखात जाईल त्यावेळी हे खाणार आहेत.
हे आपल्याकडे बघतायत. खूप वेळ झालेला आहे, आता बोलाव. आणि हे सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न, 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 वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न. तटस्थ ब्राह्मण बैसले ते, देवा म्हणती तुकया एवढी गायची थोरी, देवा म्हणती तुकया एवढी गायची थोरी. तटस्थ देवा म्हणती तुकया एवढी गायची थोरी, देवा म्हणती तुकया एवढी गायची थोरी. वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले ते, तटस्थ ब्राह्मण बैसले ते, तटस्थ ब्राह्मण बैसले ते. शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले ते, तटस्थ ब्राह्मण बैसले ते, तटस्थ ब्राह्मण बैसले वाढ वेळ झाला शिले झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले ते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात खूप वेळ झालेला आहे, अन्न शिलं झालेलं आहे, बोलवा त्यांना. असं बोलल्यानंतर चिंतामणी देवांच्या लक्षात आलं की हे सामान्य नाही आहेत, सामान्य नाही आहेत. जर आपल्याला आपल्या आराध्यांना बोलवायला सांगतात, याचा अर्थ जे तुकोबाराय आपल्या समोर आहेत ते सामान्य नाही आहेत. तुकोबारायांना सांगितलं, ऐका ना, आत्तापर्यंत जो अभिमान मला झाला होता ना, आत्तापर्यंत हे सगळेजण पाहतायत, मला अभिमान होता की माझ्यासारखा गणेश भक्त दुसरा कुठला, माझ्यामध्ये अभिमान होता की गणपती बाप्पाची मानसपूजा मी करतो, त्यांना मानसपूजेमध्ये मी जेवायला घालतो, मानसपूजेमध्ये त्यांचं स्नान करतो. पण याच्याही पलीकडे विश्व आहे. मला अभिमान झाला होता की माझ्यासारखं दुसरं कोणी, असं प्रत्येकाला वाटतंय. मग असं मी सांगितलं, माझ्यासारखा सांगतो मी तुम्हाला, पण तसं नाही. चिंतामणी देवांचा अभिमान बाजूला गेला आणि तुकोबारायांना सांगतात, जो अभिमान मला होता ना, त्या अभिमानाची पुष्टी तुम्ही केली. आजपर्यंत जो अभिमान मला होता की माझ्यासारखा गणेश भक्त कोण नाही, तुम्ही म्हणताय खरं, माझ्या आराध्य गणपती बाप्पांना मी जेवायला बोलू, माझे आराध्य दैवत गणपती बाप्पांना मी जेवायला बोलू असं तुम्ही म्हणताय. पण खरं सांगू का, तुम्ही जे म्हणताय की गणपती बाप्पांना भोजन करण्यासाठी बोलवा, तेवढी माझ्यात ताकद नाहीये, तेवढी माझ्यात ताकद नाहीये. पण तुम्ही माझा अभिमान बाजूला केला, जो अहंकार मला होता तो अहंकार बाजूला गेला. आता मला आठवले म्हणून पटकन सांगतो, माझ्याकडे तर वेळ संपलेला आहे. नारदाला सुद्धा अभिमान
आता ते सगळं सांगत बसत नाही मी. देवाला अभिमान होऊ शकतो तर हम किस. बरं झाले तुम्हीच बोलले. विठ्ठला 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 विठ्ठला. चिंतामण ब्राह्मणांच्या लक्षात आलं की जो आजपर्यंत आपण अभिमान करत होतो याची नागवण झाली. आलं की लक्षात. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, देव झाला. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. मग मी तेच मागा धरून तुम्हाला सांगतो सुरुवातीपासून का हे जे विकार आहेत ना हे बाजूला गेले की हम ब्रह्मास्मी, मीच देव आहे, मीच देव आहे याची जाणीव होईल. हम ब्रह्मास्मी, मी तो वासुदेव तत्वता कळो येईल. विचारित वाह, मीच वासुदेव आहे हे कधी समजेल तुम्हाला. आता चला एक थोडक्यात मुद्दा सांगतो तुम्हाला. तुम्ही झोपले, श्वास बंद आहे का चालू आहे? चालू आहे ना. कोणी बघितला श्वास चालू आहे झोपल्यानंतर? नाही ना. सकाळी उठलो श्वास आपण पाहतो. पण लक्षात ठेवा हाच वासुदेव आहे. आपण सकाळच्या काकड्यात म्हणतो वासुदेव करीतो फेरा. कुठला वासुदेव आहे? हाच वासुदेव आहे. हा फेरा चालू आहे. ज्या दिवशी हा फेरा बंद होईल ना बाबांनो, त्यावेळी आपल्या घराच्या समोर गर्दी असणार आहे. म्हणून हा जो वासुदेव चालाय ना याच्याकडे लक्ष द्या, याच्याकडे लक्ष द्या. आलं का लक्षात? मी आता तिकडे जात नाही, गेलो तो पूर्ण जाईल. कारण मला माहित आहे आता मला वाटतं काहीतरी 8:45 झालेले आहेत. बरोबर का नाही? चिंता करू नका, मी वाढवत नाही. अजिबात डोक्याला टेन्शन घेऊ नका. फ्रेश राहा बघू मस्तपैकी. अभिमान माझा नागवला आणि जगद्गुरु तुकोबारायांना म्हणतायत देव म्हणे तू कया एवढी कैसी थोरी किंवा ऐसी कैसी थोरी अभिमान भितरी. जो अभिमान होता ना तो नागवला गेला. तुमची थोडी इतकी आहे की तुम्ही साक्षात माझ्या आराध्याला देवाला गणपती बाप्पाला इथे जेवायला बोलवायला सांगतात. पण खरं सांगू माझा अभिमान बाजूला गेलेला आहे. आता तुम्ही काय करा सांगू तुम्हाला. म्हणजे मी आता तुकोबारायांचा नाही सांगत, मी आपलं सांगतो तुम्हाला. आता तुम्ही काय करा माहिती आहे का? हाताने टाळी वाजवा आणि टाळी वाजवत जेवायला जा. आहे ना? हाताने टाळी वाजवा आणि मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा रखुमाई, 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 करते सीतादेव तुकाराम पंढरीनाथ भगवान विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.
आणि मग तुकोबाराय म्हणतात, तुमच्या आराध्यानं बोलवा ना. इको 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 विठ्ठला विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. चिंतामण देव म्हणतात, तुकोबाराया माझी तेवढी थोरी नाहीये, माझी तेवढी मराठी सांगू, मी नाही आणू शकत गणपती बाप्पांना. एक काम करा ना, तुम्ही आणा ना त्यांना. कुणाला? गणपती बाप्पांना. तुमच्याकडे तेवढं सुकृत आहे, तुम्ही त्या गणपती बाप्पांना भोजन करण्यासाठी तुमच्या कृपेनं, तुमच्या सुकृतानं तुम्ही आणा. असं चिंतामणी देव बोलल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, माझ्या सुकृतानं नाही, मी तुमच्याच सुकृताने गणपती बाप्पाला त्या मोरयाला इथे जेवायला आणतो. कोण म्हणतात? तुकोबाराय म्हणतात की तुमच्याच सुकृताने मी गणपती बाप्पांना या ठिकाणी आणतो. तुम्ही आतापर्यंत जी मानस पूजा केली, मानस पूजेमध्ये अंतःकरणपूर्वक त्या भगवंताला शरण गेले आणि त्याच पुंजीमुळं, त्याच सुकृतामुळं तुमच्या आराध्य देवाला मी या ठिकाणी भोजनासाठी घेऊन येतो. अभंगाचं शेवट. तुका म्हणे देव तुमच्या सुकृते, तुका म्हणे देव तुमच्या सुकृते, तुका म्हणे देव तुमच्या सुकृते, तुका म्हणे देव तुमच्या सुकृते. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरयासी. तुमच्याच सुकृताने मी त्या गणपती बाप्पांना, त्या मोरयाला या ठिकाणी भोजनाला आणेन. त्वरित आणेन, लगेच आणेन, पण सुकृत तुमचं. आलं का लक्षात? माझ्या नाही. आणि मग तुकोबारायांनी गणपती बाप्पांचं स्मरण केलं. गणपती बाप्पा येऊन बसलेत. मग बाकी चिंतामण ब्राह्मण म्हणतात की तुकोबाराया, माझा आराध्य या ठिकाणी आलाय, तुमच्या आराध्यानं पण बोलवा. कोण वो आराध्य तुकोबारायांचा? विठ्ठल. पांडुरंग परमात्म्याला बोलवलं आणि दोघे जण बसलेत. पांडुरंग परमात्मा, गणपती बाप्पा बसलेत. चिंतामणी ब्राह्मण आहेत आणि जगद्गुरु श्री तुकोबाराय आहेत. पण गणपती बाप्पा आणि पांडुरंग परमात्मा ज्या पत्रावलीवर बसलेले आहेत, त्या पत्रावलीचं अन्न कमी झालेलं दिसतंय, पण जेवायला कोण बसलेत हे बाकीच्या लोकांना कळत नाही. फक्त ते कोणाला दिसत आहेत? तुकोबारायांना आणि
चिंतामणी देव. सर्वांनी आग्रह केला तुकोबाराया, पत्रावली मधलं अन्न कमी होताना खाल्लेलं दिसतंय आम्हाला, पण ते खाता येत ना, त्यांचं दर्शन एकदा होऊ द्या हो, आम्हाला होऊ द्या हो. तुम्हाला खरं सांगू का, जोपर्यंत आपण संतांना शरण येत नाहीत ना, तोपर्यंत देव आपल्याला भेटणार नाही हो. कितीही तुम्ही काही करा, सद्गुरू वाचून सापडे ना, धरावे ते पाय धरावे ते पाय आधी आधी. जोपर्यंत संत सद्गुरू आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला भेटणार नाही. आलं का लक्षात? हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. सर्वांनी जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं, अहो तुमच्या कृपेनं आम्हाला त्या भगवंताचं दर्शन होईल. आम्हाला ते अन्न संपत असताना कमी होते पत्रावलीमधून, ते आम्हाला कळतंय, पण जे खातायत ते आम्हाला दिसले पाहिजेत. आणि तुकोबारायांना शरण आले. आलं का लक्षात? तुकोबारायांना शरण आल्यानंतर तुकोबारायांनी सांगितलं ठीक आहे, आणि दर्शन दिलं सर्वांना. कोणाची कृपा आहे? संतांची कृपा आहे. आणि सर्वांना पांडुरंग परमात्मा आणि गणपती बाप्पाचं दर्शन झालं. सर्वांनी दर्शन घेतलं, सर्वांनी दर्शन घेतलं. आता तुम्ही घेतलं का दर्शन? डोळे बंद करा भाऊ. असं समजा तुकोबाराया आलेले आहेत आणि पांडुरंग परमात्मा गणपती बाप्पा आता पंगत वाढल्यानंतर आपल्याबरोबर जेवणार आहेत, असा मानस तर धरा. असो, ज्या संतांच्या मुलं भगवंताची प्राप्ती होते त्या संतांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. चिंतामणी देवा गणपती सियाना करवाव या भोजन तुझे पात्रे देव म्हणे तुकया ऐसी कैसी थोरी अभिमान भितरी नागविली. उपस्थित सर्व श्रोते सज्जन मायबाप, तुमचा सर्वांचा आभारी आहे मी. कारण कीर्तन चालू झाल्यापासून तर ज्ञानेश्वर माऊली भजनापर्यंत खरोखर तुम्ही कोणी उठलंही नाही, भले शांत बसले, कोणी डोळे बंद करून एक डोलका पण घेतला, असू द्या, काही हरकत नाही, पण बसले याला बरोबर का नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे बसणं हे प्रत्येकाच्या प्रारब्धात नाही आहे. तुम्ही माना अथवा मानू नका, इथे बसणं प्रारब्ध लागतंय त्याला. बहुत हे यज्ञ मंडप आहे आणि इथे साक्षात भगवंत उभा आहे. आलं का लक्षात? जेथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. इथे बसण्यासाठी श्रवण करण्यासाठी सुद्धा काहीतरी, आता गेला तो मुद्दा आपला, ते सुकृत लागतं आपलं. बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याचे हरिमुखी पैठावे. हा, ते सुकृत पाहिजे आणि ते सुकृत तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही इथे कीर्तनामध्ये बसलात. आलं का लक्षात? ते सुकृत तुमच्याकडे आहे. तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि समोर जे चित्रीकरण करतात राहुल महाराज दादा, तुमचेही आभार व्यक्त करतो. मगाशीच करायला पाहिजे होते, पण म्हणतं चला शेवटी करू, म्हणजे चांगली तरी येईल. तुमचे आभार व्यक्त करतो. आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा, तुमचे आभार. खरोखर सुंदर अशी साथ दिली मला. दोघे तबलेवाले, मृदुंगमणी, काय नाव आपली? साहिल महाराज, आर्यन महाराज. साहिल महाराज आणि आर्यन महाराज. आर्यन महाराज तुंगे आणि बिभवे. बरोबर. तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. महाराज, तुम्ही मला कालच भेटले, बरोबर का नाही? असू द्या. आमच्या ताई सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित राहिले, तुमचेही आभार व्यक्त करतो. भालदार, चोपदार आणि सावंत सिस्टीमवाले, तुमचेही आभार व्यक्त करतो. घरी कोणी बसून ऐकत असेल, कोणी वट्यावर, कोणी पायरीवर, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. तुम्ही ऐकलं आणि या ठिकाणी सेवा पूर्ण झाली असं जाहीर करतो.
जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय आ बेलिलेले पुरे वेडी वाकुडे उत्तरे राज महाराज महाराज तुम्ही हा नाही विचारिला अधिकार म्या फुला राज महाराज महाराज तुम्ही आ तुका म्हणे ज्ञानेश्वरा राम पाळला प्रतीक्षरा वयासोने देवे महाराज तुम्ही सिद्धे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज गणपती बाप्पा सत्यनारायण भगवान